विष्णुस्मृती विरुद्ध CRCC दरम्यान उतरलेला जो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला ते राकेश. CRCC कडून पहिल्या शतक घेऊन होतो अभि. पहिला चेंडू अवांतर वाईड या धावेने धावसंख्या आपल्या खातं खोलतोय विष्णू स्मृती संघ. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू तितकाच चांगला फटका परंतु डिक्लेरेशन मध्ये एक धाव. एक धावेने धावसंख्येवरती धावसंख्या होते 2. ईशांत एक नावाजलेला खेळाडू. मगाशी त्याची बॅटिंग आपण पाहिली असेल पहिल्या सामन्यामध्ये परंतु सामन्याला चांगली धावसंख्या उभी करून दिली होती परंतु हार पत्करावी लागली प्रज्योत समोर. असा हा संघ विष्णू स्मृती अभियानचा पुढचा चेंडू चांगला फटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. निर्धाव जातो चेंडू. चांगला चेंडू टाकतोय अभि आपल्या संघासाठी CRCC संघासाठी. चेंडू पुन्हा एकदा अवांतर वाईड चेंडू. एक धावेने भर पडते धावसंख्या होते 4. दोन चेंडू झालेले 4 चेंडू शिल्लक या षटकातील. पहिल्या षटकातील अभियानचा पुढचा चेंडू चांगला पद्धतीचा चेंडू डिक्लेरेशन मध्ये जातोय बंडी मध्ये. एक धाव धावसंख्येत भर धावसंख्या होते 5. उत्कर्ष प्रीमियर लीग पहिले चांगल्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व पाहत आहे. चांगला प्रतिसाद मिळतो या मंडळासाठी युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अवांतर वाईट चेंडू. अभि यांची लेन बिघडलेली दिसते या ठिकाणी. सलग वाईट चेंडू टाकतोय अभि आपल्या संघासाठी. धावसंख्या होते 7. चेंडू तितकाच चांगला फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. निर्धाव जातोय चेंडू. चांगल्या पद्धतीचा फटका होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण CRCC संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. ब्रेक निर्धाव चेंडू. मी आपली चांगली कामगिरी करताना यष्टीरक्षकाच्या स्वरूपात निर्धाव जातो चेंडू. ईशांत यांना काही समजलेलं नव्हतं. अभि यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर 1. धमकी दिला ना ते पण देत आहे. पुन्हा एकदा जबरदस्त असा फटका ईशांत यांच्या बॅट मधून चौकारांसाठी. मला पहिला चौकार जातो ईशांत यांचा या षटकामध्ये त्यांच्या बॅट मधून निघालेला हा. आणि धावसंख्या 1 षटका अखेर धावसंख्या होती 12. विष्णू स्मृती संघ CRCC संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय बॉलरमॅन विकी. स्ट्राईक लावतोय राकेश. तगडा खेळ गोलंदाज विष्णू स्मृती संघाकडून. पहिला चेंडू विकी यांचा समजलेला नाही. यष्टी उद्ध्वस्त करतोय. राकेश बाद होतो. पहिला धक्का मिळतोय विष्णू स्मृती संघाला. CRCC संघाचा हा विकी पहिला शतक घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती विभाजित केले ते राकेश. बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय विष्णू स्मृती संघाला. बॅट्समॅन अनुज चांगला फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे या ठिकाणी. धक्का मिळतो तो ईशान यांच्या सोबत. बघतो त्यानंतर काय डिसिजन देतात ते.
एक धाव घेण्याच्या नादात बघूया नॉट आउट या ठिकाणी जीवदान मिळते ते ईशांत यांना एक धाव चोरटी मिळते या एक धावेने धावसंख्या होते स्ट्राईकला गेलाय तो ईशांत आपल्या संघासाठी बघूया काय करतो विकी यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू आव्हान तर वाईड सलग 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर संघ मालक रोहिदास बोरलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी प्राइज ऑन विकी यांचा पुढचा चेंडू चांगला लेग ब्रेक परंतु तितकाच चांगला फटका ईशान यांच्या बॅटमधून चौकारांसाठी विकी यांचा पुढचा चेंडू जातो समोर ईशान एक तगडा फलंदाज ऑल स्टार तो शिंदे करून खेळणारा फलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक विकी यांचा समोर ईशांत धावसंख्या झाले ते 18 पुन्हा एकदा चौकार शेवटच्या चेंडूवरती चौकार मारतो ईशांत 2 षटकाखेर धावसंख्या होते 22 यानंतर होणारा सामना HM विरुद्ध SS सुपर किंग या सामन्यात चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर नाणेफेक होईल HM विरुद्ध SS सुपर किंग CRCC 2 षटकानंतर तिसरे षटक घेऊन येतोय अक्षय स्वतः अक्षय मिस्त्री आणि समोर अनुज नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज अनुज नो चेंडू पहिला चेंडू टाकतो तो नो स्वरूपात एक धाव धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 23 अक्षय मिस्त्री चांगला फटका डिक्लेरेशन मध्ये जातोय 1 धावेसाठी छोटी धाव घेतो या ठिकाणी अनुज आणि स्ट्राईक देतोय तो ईशांत यांना आपल्या चांगल्या प्लेअरला स्ट्राईक देतोय चांगलं काम करतोय अनुज आपल्या संघासाठी विष्णू स्मृती संघासाठी धावसंख्या होते 25 आता स्ट्राईकला तो ईशांत चांगला फटका आणि चौकार मी म्हणालो होतो स्ट्राईक मिळाल्यानंतर पुरेपूर फायदा उचलतोय तो ईशांत आपल्या संघासाठी स्ट्राईक मिळतात पहिल्या चेंडूवरती चौकार खेळतोय तो ईशांत अक्षय मिस्त्री यांच्या बॉलवर यष्टीचित करण्याचा प्रयत्न नितू यांचा परंतु नॉट आउट त्यांचा निर्णय चांगला चेंडू अक्षय यांचा पुन्हा एकदा तितकाच चांगला फटका चौकारांसाठी चौकाराने धावसंख्या होते 33 अक्षयांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने पटत पुन्हा एकदा चौकार सलग 2 चेंडूवरती 2 चौकार खेळतोय ईशान धावसंख्या होते 3 षटकाखेर 37 विष्णू स्मृती संघ 3 षटकाखेर धावसंख्या होते 37 CRCC संघाकडून शेवटचे षटक घेऊन येतो बघूया नितू आपल्या संघासाठी कोणतं योगदान देतोय नितू पुन्हा एकदा स्ट्राईकला अनुज बघूया चौथी धाव घेऊन देतो का आपल्या ईशांसाठी चांगल्या पद्धतीने तटवतोय आणि या ठिकाणी
सुजन सुजन या ठिकाणी धावबाद होतो. ईशांत शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या पद्धतीने आउट केले ते फॉलो थ्रू मध्ये निट्टू याने, आणि धक्का मिळतोय ईशांतच्या स्वरूपात. 37 अनुज यांचा नितू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट अवांतर भर. चांगल्या पद्धतीने तटवलेला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव जातो चेंडू. चांगला तटवतोय चौकारांसाठी. आता मात्र ईशान यांची जागा स्वतः खेळतोय तो अनुज आपल्या संघासाठी योगदान देतो चौकाराने. या ठिकाणी धावबाद होते. अनुज धावसंख्या होते 42-42. दोन चेंडू शिल्लक. अनुज यांची जागा घेण्यासाठी आलो तो पतू सतीश. स्ट्राईक आहे तो उमेश. बघूया दोन चेंडूचा काय फायदा घेतो तो. नितू यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू. निर्गाव चेंडू. पुन्हा एकदा रन आउट. उमेश बाद होते. दरम्यान 4 षटका संपत 4 षटकाची धावसंख्या होती ती 42-43 धावांचं आव्हान ठेवलं ते सीआरसीसी संघासमोर. यानंतर होणारा सामना HM विरुद्ध SS सुपर किंग. नाणेफेक होतो या ठिकाणी. नाणेफेक करते विनायक लाकडे, मंडळाचे कार्यकर्ते विनायक लाकडे. HM संघाचे कर्णधार आणि SS सुपर किंग संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी यायचे नाणेफेकीसाठी. सामन्याला सुरुवात करायची. जुनं बॉल घेतलो ना. HM कॅप्टन गेले तेवढे HM संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. HM संघाला पुन्हा एकदा पुकार करतोय. नाणेफेकीसाठी यायचंय HM संघाचे कर्णधार. यानंतर त्यांचा सामना होणार आहे. HM संघ SS सुपर किंग संघ या ठिकाणी हजर आहे. कर्णधार दरम्यान मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला अक्षय मेस्त्री. ईशान पहिलं षटक घेऊन आलाय आपल्या संघाकडून 43 धावांचं आव्हान घेऊन.
ईशान यांचा सामना करण्यासाठी समोर आहे अभिज्ञ. पहिला चेंडू ईशान यांचा चांगल्या पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. मगाशी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या ईशानने, परंतु उर्वरित 3 षटकामध्ये 43 धावा चेस केल्या होत्या. प्रज्योत यांच्या संघाने संघाने दुसरा सामना खेळताना ईशान शतक टाकतोय. अवांतर वाईट चेंडू डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. 2 धावेने धावसंख्या होते संघाची 2. ईशान्याचा पुढचा चेंडू जबरदस्त असा चेंडू. यष्टी रक्षक यांना काही समजलेलं नाही. डिक्लेरेशन मध्ये जातो 1 धाव. नाणेफेक झाले. टॉस विन एसएस सुपर किंग. ईशान यांचा पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु निर्धाव जातोय. जबरदस्त असा यॉर्करचा मारा करतोय. या ठिकाणी फलंदाज बाद होता होता वाचलाय तो अभि. चांगल्या पद्धतीचा चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. हाही निर्धाव. लास्ट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 3. पुन्हा एकदा वाईड आणि अवांतर डिक्लेरेशन मध्ये 1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 5. ईशांत याने मगाशी पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. आता या षटकामध्ये 5 धावा दिल्यात आणि या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्कर. अभिज्ञ बाद होतोय. विपराचित होतोय अभिज्ञ. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते ती 5. 1 बाद 5. पहिला धक्का मिळतो तो सीआरसीसी संघाला. अभि यांच्या स्वरूपात त्यांची जागा घेण्यासाठी येतो तो नीतू, परंतु सीआरसीसी संघाने मागच्या सामन्याचा एक अनुभव घेतला. तर प्रज्योत याने एचएम संघाकडून 30 षटकामध्ये 63 धावा चेस केल्या होत्या. ईशान त्यांचं पहिलं षटक त्यांनी खेळून काढलं होतं. ते फक्त 4 धावा त्याच्या षटकात निघाल्या होत्या. उर्वरित सर्व धावा त्याने 30 षटकामध्ये खेळून काढल्या होत्या. प्रज्योत याने त्या पद्धतीचा मारा आता या ठिकाणी अक्षय घेतली आणि नीतू करतो का पाहायचंय. 43 धावांचं आव्हान घेऊन सीआरसीसी संघ उतरलाय. उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं यामध्ये पहिल्या दिवसामध्ये हा सामना होतोय. दुसऱ्या षटक घेऊन आलाय अनुज. समोर अक्षय मिस्त्री. चांगल्या पद्धतीचा फटका आणि हा चौकार. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं करतोय चौकाराने. आणि या ठिकाणी समालोचक नावाजलेले योगेश खरते या ठिकाणी हजर झालेत. आता मी माईक त्यांच्याकडे सोपवणार आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. बॉल घे. अनुज. समोर अक्षय मिस्त्री. तिसरा चेंडू खेळतोय. चांगल्या पद्धतीने तटवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतो या ठिकाणी उमेश. चौकार जाता जाता वाचला आणि निर्धाव गेला चेंडू. आपल्या संघासाठी योगदान देतो उमेश. आणि त्यांचा पुढचा चेंडू समोर अक्षय मिस्त्री पुन्हा एकदा तटवतोय. डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. 1 धाव धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 11. 2 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू.
चांगला फटका तितकाच चांगला हा चौकार अक्षय मिस्त्री यांच्या बॅटमधून 2 षटकाखेर धावसंख्या होते 15. योग्य येतो का? ज्याप्रमाणे प्रज्योत याने आपला पवित्र दाखवला होता मागच्या मॅच मध्ये त्याच पद्धतीने अक्षय मिस्त्री या ठिकाणी आपला पवित्र दाखवतो. 43 धावांचं आव्हान घेऊन विष्णू स्मृती संघाला टक्कर देतो तो सीआरसीसी संघ. 2 षटकाखेर धावसंख्या झाली होती 2 षटकाखेर धावसंख्या होते 15. आता 12 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. सामन्याला उशीर होतोय. उद्या मॅच आहे. तिसरं षटक घेऊन आलाय तो राकेश गडविरकर. माफ करा उमेश. लवकर बॉलर पाहिजे नाव आत्ताची मॅच 12 चेंडू 28 धावा. समोर आहे उमेश आणि सामना करेल तो नीतू. बघा नीतू आपल्या संघासाठी कोणतं योगदान देतो. उमेश यांचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने तटवतोय. या ठिकाणी रनआउट होतोय. 14 धाव घेण्याच्या नादात नीतू आणि स्ट्राईक घेत होतो अक्षय आपल्या संघासाठी. उमेश यांनी कामगिरी चांगल्या पद्धतीने केली. पहिल्या चेंडूवरती रनआउट का होईना पण एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. उमेश रनआउटच्या स्वरूपात दुसरा चेंडू टाकतो उमेश अक्षय यांच्यासाठी. वाईट चेंडू फलंदाज नेम सलमान. नीतू यांची जागा घेण्यासाठी आला तो सलमान. पुन्हा एकदा वाईट चेंडू अवांतर धावेत पार. सलग 2 चेंडू अवांतर टाकतो उमेश. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा परंतु तितकाच चांगला फटका अक्षय मिस्त्री यांच्या बॅटमधून. चौकारांसाठी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21. 28 पाहिजे होते ना. 10 चेंडू 22 धावा. सामना रंगतोय. 10 चेंडू 22 धावा. उमेश यांचा पुढचा चेंडू समोर आहे अक्षय. चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तटवतोय परंतु डिक्लेरेशन मध्ये 1 धावेसाठी. नऊ चेंडू 21 धावा. नऊ चेंडू 21 धावा. जबरदस्त लेग स्पिन. फलंदाज अक्षय मिस्त्री बाद होतोय. यशकीची माफ करा त्रिपुराची होतोय. बोल्ड सेन वॉर्नला लागेल असा हा चेंडू फलंदाज सोडून देतोय वाईट जाईल म्हणून परंतु चेंडू जातोय सरळ त्रिपुरा उद्ध्वस्त करतोय. फलंदाज बाद होतो तो अक्षय. एक जबरदस्त धक्का मिळतो सीआरसीसी संघाला. 2 चेंडू शिल्लक. फलंदाज विकी. 8 चेंडू 21 धावा.
चांगल्या पद्धतीने पेटवतोय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ईशान यांच्याकडून. एक धाव घेतो चोटी. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. उलटा चेंडू तितका चांगला फटका तितका चांगला क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू. 6 चेंडू 20 धावा. शेवटच्या षटकामध्ये 20 धावांची गरज सीआरसीसी संघाला. शेवटचे षटक घेऊन आलाय स्वतः राकेश आपल्या संघासाठी. बघूया 6 चेंडू 20 धावा. समोर आहे विकी. डिक्लेरेशन मध्ये एक धाव. कॅच आउट होता होता वाचला विकी. फुलटॉस तितका चांगला फटका विकी यांच्या बॅटमधून जातो चौकार. ईशान यांना पार करून. चांगला चेंडू निर्धाव जातो चेंडू. राकेश यांचा पुढचा चेंडू. उलटा चेंडू पंचांचा निर्णय वाईड. अवांतर फुलटॉस तितका चांगला फटका तितका चांगला क्षेत्ररक्षण. चोटी धाव घेतोय. एक धावेवरती समाधान मानतोय सीआरसीसी संघ. विकी 2 चेंडू. मला ओळख नाही. 2 चेंडू शिल्लक. किती पाहिजे? हाही निर्धाव आणि सामना पूर्णपणे विष्णू स्मृती संघाकडे वळताना. सामना विजयी ठरतो विष्णू स्मृती संघ. विजयी संघाचे अभिनंदन. सीआरसीसी संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतर होणार